श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 17 मे 2026 रोजी अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे. तर अधिक ज्येष्ठ महिन्याची सांगता जी येते 15 जून 2026 रोजी होणार आहे. या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कालगणनेला आणि आध्यात्मिक साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक गणनेतूनच अधिक मास ही संकल्पना आकारास आली आहे. अधिक मास हा केवळ खगोलिक बदलाचा काळ नसून मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा, आत्मशुद्धी आणि ईश्वरीय कृपा प्राप्त करून घेण्याची एक उत्तम पर्वणी आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे संबोधले जाते. इतर महिन्याच्या तुलनेत या काळात केलेल्या आध्यात्मिक साधनेचे फळ कित्येक पटीने अधिक मिळते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या भक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटीने फळ देतात. श्री विष्णू आणि गोपाल कृष्णाची भक्ती केल्यास मनशांती, सुख आणि समाधान मिळते. भागवत वाचन, गीतापाठ, नामस्मरण आणि उपवास यांना विशेष महत्त्व असते. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, धान्यदान केल्यास पुण्य लाभते. या महिन्यात केलेले सत्कर्म जीवनातील अडथळे दूर करतात. अधिक मासात अन्नदान, दीपदान, गोदान, तांबूलदान, सुवर्णदान, अपूपदान म्हणजेच अनारस्याचं दान करणं, तसेच धार्मिक ग्रंथाचं दान करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, वास्तुक शांती, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, मुंज, उपनयन, देवप्रतिष्ठापना या गोष्टी टाळाव्या. आपल्या घरामध्ये वादविवाद, कोणाचंही मन दुखवू नये या गोष्टीसुद्धा टाळाव्यात. अधिक मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः, हरे राम हरे कृष्ण विष्णू सहस्त्रनामाचं पठण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जेवढे जास्त पूजा, दान, सेवा केल्या जातील तेवढे जास्त आपल्यावर श्रीहरी विष्णूंची कृपाही प्राप्त होणार आहे. धार्मिकदृष्ट्या हा काळ अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच अधिक मास संपेपर्यंत दररोज आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत या 3 वस्तू जाळायच्यात. या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष नष्ट होणारच, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की कापूर नकारात्मक ऊर्जा लवकर नष्ट करतो. जर तुम्ही तुमच्या घरात दररोज कापूरची ज्योत पेटवाल तर हळूहळू वास्तुदोष दूर होतील. हे वास्तुदोष दूर होताच घरात शांती आणि आनंद टिकून राहतो. सौभाग्यासाठी देखील महत्त्वाचं असतो, म्हणून दररोज कापूर जाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रार्थना आणि धार्मिक विधींमध्ये दररोज कापूर जाळणं आणि आरती करणं मुळे मन शांत आणि सकारात्मक ठेवतो. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील येईल. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात वाढ होईल आणि इतर सकारात्मक बदल घडून येतात. कापूरमध्ये एक शक्तिशाली ऊर्जा असते. त्याच्या सुगंधाने घरातील प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा पसरते. दररोज कापूर जाळल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि संपत्ती वाढते. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी कापूर हा सर्वात प्रभावी उपाय आहे. मिश्रणात लवंग घातल्याने त्याची ऊर्जा आणखी वाढते, जी वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक मानली जाते. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी तसेच घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी दररोज कापूर जाळणं नक्कीच फायदेशीर ठरतं. ग्रहांच्या प्रभावामुळे ग्रस्त असतील तर कापूर जाळणं अतिशय प्रभावी मानलं जातं. ग्रहांच्या
प्रभावामुळे जीवनात अनेक कामे बिघडू शकतात. अशा परिस्थितीत जर आपण दररोज घरात कापूर जाळला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच फायदा हा मिळणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने अधिक मासामध्ये दररोज संध्याकाळी कापूरसोबत या 3 वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून जाळायच्या आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. विधिवत देवपूजा ही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे ते आपल्याला खोलून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापीड आहे, दोष आहेत, अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही ठेवायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला आवर्जून 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे. कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्याला. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्या भाग्य जुळवायचं काम सुद्धा करत असतात. तसेच वाईट नजरेपासून सुद्धा आपला बचाव हा होत असतो. लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. ते लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे काळे तिळ जे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायचे आणि हे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती जी आहे ती आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे. त्यानंतर ती मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये धूर फिरवून झाला की आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू ज्या त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो
अधिक मास संपेपर्यंत दररोज करायचा आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेतील का हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तो दूर व्हायला लागलेला आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती व्हायला लागलेली आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.